नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला आज दारूबंदीमधील बाळांनो जवान नावाचं पदाबद्दल सर्व या ठिकाणी डिटेल पाहिजे बाळांनो. कारण की बाळांनो या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता किंवा नाही या सर्व डिटेल्स गोष्टी आपल्याला पाहिजे. बाळांनो बघा, जवान नावाचं जे पद आहे तर या पदासाठी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट आहे 10वी उत्तीर्ण लागणार आहे, फक्त आणि फक्त 10वी पास लागणार आहे. आणि बाळांनो याची पगार जर पाहिजे जवळजवळ 70,000 याची पगार असणार आहे. कळालं का? मग आपल्याला या पदासाठी काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत आणि काय काय गोष्टी नाही करायच्या या सर्व आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. कारण बघा आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा बाळांनो काय म्हणता येईल तर पदाचं नाव काय बाळांनो, पदाचं नाव आहे जवान नावाचं. कळालं का? आणि आपण जर पाहिले बाळांनो तर बघा या जवान पदासाठी बाळांनो तुम्ही जर एसटी या आरक्षित प्रवर्गातून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला पात्रता वय पाहिजे तुमचं कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त बाळांनो 40 बरोबर आहे. आणि इतर मागासवर्गीय म्हणजे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल कोणतं तर त्यासाठी तुम्ही याच्यामध्ये परत 5 वर्षाची सूट असणार आहे. कळालं का? आणि इतर मागासवर्गीय जो प्रवर्ग आहे एससी नावाचा त्याच्यासाठी बाळांनो तुम्ही किती तर तुमचं वय 43 असेल, कमी किमान कितीपासून 18 ते 43 पर्यंत असेल तरी तुम्ही याच्यामध्ये पात्र होऊ शकता. ओके. आणि तसंच जर पाहिलं तुम्ही तर एखाद्या वेळेस तुम्ही त्यामध्ये आर्मीमध्ये रिटायर असताल त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे प्रकल्पग्रस्त तुमच्याकडे महत्त्वाची गोष्ट आहे काय रे तर तुमच्याकडे आपण जर पाहिलं तर काय म्हणतात भूकंपग्रस्त असेल किंवा महत्त्वाची गोष्ट म्हणून आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी अधिवास दुसऱ्या ठिकाणी असेल तर त्याचं जरी सर्टिफिकेट असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला वयामध्ये सूट असणार आहे. कळलं का? लक्षात ठेवायचंय. म्हणून बघा जवान पदासाठी जवान राज्य उत्पादन शुल्क हे पदाचं नाव आहे. यासाठी बाळांनो माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण परीक्षा पाहिजे. म्हणजे तुम्ही किती रे तर 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. किती रे तर 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर पाहिली बाळांनो आपण त्यामध्ये तर काय म्हणतात बाळांनो माहिती आहे का तर बघा यासाठी तुम्हाला उंची कमीत कमी किती पाहिजे बाळांनो तर 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. कळालं का? कमीत कमी 165 पाहिजे म्हणजे पाहिजे. कळालं का? त्याच्यानंतर त्याच्या पुढे जेवढी असेल तेवढी तुम्हाला तिथं चालते. ओके. त्याच्यानंतर बाळांनो बघा किंवा महत्त्वाची गोष्ट जर पाहिली महिलांसाठी किती पाहिजे रे तर महिलांसाठी पाहिजे 160 सेंटीमीटर पाहिजे. किती 160. आता खूप जणी महिलांचे मला फोन येत होते सर महिलांमध्ये सूट आहे का 157 आहे का तर पोलीस सारखं नाही तुम्हाला कमीत कमी 160 सेंटीमीटर एवढी हाईट असणं गरजेचं आहे. महिलांची आणि पोरांची किती पाहिजे तरी 165 पाहिजे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट बाळांनो बघा इथं जर मुलांची छाती फुगून किती बाळांनो न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून बाळांनो किती तर 5 सेंटीमीटर वाढणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि त्या ठिकाणी जर पाहिलं महिलांना छाती नाही आणि दुसरं बाळांना जर पाहिलं पुरुषांना बाळांनो या ठिकाणी तुमचं वजन तिथं क्वालिफाय केलं जात नाही पण महिलांना बाळांनो कमीत कमी किती रे तर 50 kg किलोग्राम वजन असणं गरजेचं आहे. ना ते एखादी लय तूच आहे आणि 42.5 किलोची तर जमतंय का अजिबात जमत नाही. 50 किलो लागते म्हणजे लागते. कळलं का? तुझं वजन बरोबर आहे. नाही तर काय कायचं जर पाहिलं तर महत्वाची गोष्ट म्हणून दिमागाचे 32-33 किलोचा आणि हाईट पाहिली तर भली नारळासारखी उंचीत आणि वजन जर पाहिलं तर वजन 44 किलो. तसं जमत नाही. तुला वजन कमीत कमी 50 किलोग्राम पाहिजे म्हणजे त्याच्या पुढे किती असेल तर पण कमीत कमी 50 एवढं लक्षात ठेवा. ओके. आता बाळांनो आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जवान पदासाठी बाळांनो जर आपण पाहिलं त्याला परीक्षा कशी असणार आहे तर बुद्धिमापन चाचणी सामान्य ज्ञान मराठी आणि काय इंग्रजी बरोबर आहे हे असणार आहे. याला बाळांनो गणित हा विषय नाही आहे. गणित हा विषय नाही आहे तुम्हाला. इथं तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी आहे. ओके. त्यासाठी आपण आपल्या बॅचेसमध्ये बुद्धिमत्ता हे सर्वप्रथम आपण तिथं घेत आहोत. नंतर बाळांनो बघा या ठिकाणी तुम्हाला महत्वाची गोष्ट तुमची काय म्हणता येईल त्या ठिकाणी 10वी उत्तीर्ण तुमचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. गुणपत्रक पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर बाळांनो बघा आपण जर पाहिलं इंग्रजी मराठी याच्यामध्ये 30 गुणांसाठी असणारे बाळांनो हे याला 30च गुण असणारे तर 30च मार्क असतील. मराठीला 30 प्रश्न 30 गुण, इंग्रजीला 30 आणि इकडे 30 म्हणजे 120चा पेपर असणार आहे. आणि महत्वाची गोष्ट बाळांनो आपण जर पाहिलं या ठिकाणी तर हे सोडवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जवळजवळ किती रे तर 1.5 तास तुम्हाला वेळ असणार आहे. म्हणजे 90 मिनिट तुम्हाला वेळ असणार आहे. कळलं का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजे प्रश्न 1 आणि पर्याय क्रमांक किती असतील पर्याय 4 असेल एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बाळांनो आपण जर पाहिलं तर बघा दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो याच्यामध्ये हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणते कोणते सब्जेक्ट. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला काय पाहिजे तर बघ 120चा तुझा पेपर असणार आहे 80 मार्काचा ग्राउंड असणार आहे. बरोबर आहे. टोटल जर पाहिलं तर किती होणार आहे बाळांनो तुझा तर 100 महत्वाची गोष्ट 200चा सगळा कार्यक्रम होणार आहे. तुला जर 150+ मार्क असतील तर 100% कार्यक्रम लागल. तर मागच्या वर्षाच्या कट ऑफ नुसार जर पाहिलं तर या ठिकाणी कट ऑफ कमी लागणार आहे कारण की जागा 4 पट येतात. 1238 जागा येतात आणि मागच्या वेळेस फक्त 350 होत्या लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर जर पाहिलं बाळांनो तर महत्वाची गोष्ट शारीरिक क्षमता चाचणी बघा बाळांनो
तुला बघ 150 मीटर धावायचे, बरोबर आहे. यासाठी तुला 30 गुण असणार आहे इथं. नंतर 100 मीटरला किती असणार आहे रे, 30 गुण. आणि गोळा फेकला किती असणार आहे इथं, तर 20. असं टोटल बाळांनो 80चं काय असणार आहे, तर ग्राउंड असणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. कळलं का. आणि महिलांनाही बाळांनो 1 किलोमीटर धावायचे, 30 गुण येतं. 100 मीटरला बी 30 गुण येतं. आणि गोळा फेकला बी किती बाळांनो, 20 गुण. असे टोटल 80चं ग्राउंड असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे, बरोबर आहे. यासाठी बाळांनो तुम्हाला काय काय पाहिजे, तर या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स तुम्हाला आवश्यक आहेत. कोणते रे, तर म्हणजे 10वीचं प्रमाणपत्र पाहिजे, वयाचा पुरवठा, वयाचा तुझा महत्वाची गोष्ट आहे, जो वय किती आहे त्याच्यासाठी तुला त्या ठिकाणी काय पाहिजे रे, तर वयाचा पुरावा पाहिजे. म्हणजे त्याला तुला काय पाहिजे, तुझं आधार कार्ड पाहिजे, त्याच्यासाठी तुझं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरी चालेल, पासपोर्ट असेल तरी चालेल, पॅन कार्ड असेल तरी चालेल. ओके. त्याच्यानंतर बघ शैक्षणिक अर्हता इत्यादी पुरवठा, म्हणजे तुझ्याकडे शैक्षणिक अर्हता तुझ्याकडे डॉक्युमेंट्स कोणते हे बी तुला लागतं. त्याच्यानंतर सामाजिकदृष्ट्या मागास असतात, म्हणजे तुला कास्ट लागल. नंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतात, तुला तुझं काय लागतील, उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे. नंतर नॉन क्रिमिनल, तुझं SC ST दुसऱ्या कॅटेगरीत असेल तुला काय नॉन क्रिमिनल लागणार आहे. माजी सैनिक असल्यास तुला त्याचा पुरावा लागणार आहे. खेळाडू असल्यास तुला त्याचं आरक्षित प्रमाणपत्र पाहिजे. अनाथ असल्यास तुला त्याचं प्रमाणपत्र पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट आहे बाळांनो, खेळाडू माजी सैनिक असेल तुला त्याचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. याच्यासाठी बाळांनो बघा, आपण दारूबंदीची बॅच सुरू केलेली ऑनलाईन बॅच बाळांनो किती आहे, तर 499 रुपयाला आहे. त्यानंतर संभाव्य येणारी जी पोलीस भरती आहे 499ला आहे. आणि वनरक्षक भरती, यासाठी तुम्हाला IITS अकॅडमी सरळ सेवा नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणून बघा, ऑनलाईन केलं तुझं जर 100% फोकस असेल तर तुझा रिझल्ट येईल. आणि तुला जर ऑनलाईन होत नसेल तर तू इकडे 4 महिन्यासाठी संभाजीनगरला ये. यासाठी मला हा माझा नंबर आहे 84 83 81 59 42. या नंबरला कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं यायचं आणि इथून तुझा 100% रिझल्ट देण्याचं काम मी करणार आहे. कळलं का. एक ओके. याच्यानंतर बाळांनो आपण जर पाहिलं तर आता तुझं 10वी 12वी झाला असेल, तुझ्यासाठी बाळांनो आपण या ठिकाणी काय घेण्यात आलेलं आहे, तर तुला त्या ठिकाणी अधिकारी व्हायचे, MPSC करायची, UPSC करायची, तुला सरळ सेवा करायची, किंवा तुला फोर्समध्ये जायचं. यासाठी आपण सगळे प्लॅनिंग या बॅचेस लॉन्च केलेले आहेत. या बॅचेससाठी बाळांनो तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे, या नंबरला कॉल करायचा आहे, माझा नंबर आहे हा. किंवा महत्वाची गोष्ट इथं संभाजीनगर या ठिकाणी व्हिजिट करायची आहे. ओके, लक्षात ठेवायची. यासाठी बाळांनो बघा, आपलं अशा नवीन अपडेटसाठी IITS अकॅडमी सरळ सेवा नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट बाळांनो, IITS अकॅडमी सरळ सेवा नावाचे टेलिग्राम आहे, यालाही तुम्ही जॉईन व्हायचं आहे. चालेल, धन्यवाद. जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला कळवेल. जय हिंद.